सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि या मुसळधार पावसामुळे बळीराजाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या बक्षी हिप्परगा या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि बळीराजाची शेताची अवस्था आपण या ठिकाणी बघताय. शेताला अक्षरशः तलावाचं रूप यावं अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती अनेक शेतकऱ्यांच्या या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांची माती देखील अक्षरशः वाहून गेली आहे. ओढ्याच्या शेजारी असलेले जे शेत आहे तिथली माती जी आहे ती पाणी शिरल्यानं पूर्णपणे वाहून गेले. आपण एका शेतात असं झालं, माळी यांचं हे शेत आहे, जवळपास 9 एकरचं हे शेत आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं आत्ता मी या पाण्यात पोहोचलो, गुडघ्यापर्यंत म्हणजे अक्षरशः मी गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दादा खरं तर तुमचं नाव सांगा सुरुवातीला. गुडघाभर पाणी जे आहे ते पूर्ण शेतामध्ये घुसलेलं आहे. किती नुकसान झालं आहे आपण? खूप नुकसान झालंय आमचं. सगळं शेत म्हणजे उडीद मूग पेरलेलं सगळं वाहून गेले आणि त्याच्यावर माती बसली. अच्छा, आता तर पूर्ण मातीच अक्षरशः वाहून गेल्याचं दिसतंय. हा, पूर्ण मातीच वाहून गेली, बांधच वाहून गेला आमचा. अच्छा, काय स्थिती होती पिकांची? त्यानंतर कधी पेरलेलं होतं आणि काय आता स्थिती होती पिकांची? पीक आता सध्याला म्हणजे शेंगा वाळा लागल्या होत्या, म्हणजे आता एक 15 दिवसात काढणीला आलं होतं पीक. आता पूर्ण सगळं पाण्याखाली आहे. किती दिवसापासून शेताची हीच परिस्थिती आहे? आता 4 दिवस झालं. 4 दिवस झालं शेतात पाणी आहे. पंचनाम्यासाठी कोणी आलं होतं प्रशासनाच्या? नाही, अजून तरी कोण आलेलं नाही पंचनाम्यासाठी. आपण काय आता तलाट्यांना असेल किंवा गावातल्या लोकांना असेल यांना काही कळवलंय, काय सांगितलंय? हो, सगळ्यांनी येऊन बघून गेलेत की गावातली लोक. सरपंच वगैरे सगळे येऊन बघून गेलेत. सरकारकडे काय मागणी असणार या निमित्तानं? सरकारकडे एवढंच की आता आमचं झालेलं नुकसान भरून द्यावं, कारण आम्ही बी भरणं किंवा औषध खतं ह्याच्यासाठी आम्ही खर्च केला आहे. खुरपणीसाठी 10,000 रुपये खर्च केला आहे. मग निदान एवढं तरी किंवा हे माती वाहून गेली ह्याच्यासाठी पण आम्हाला मदत द्यावी, कारण आम्ही करून खाणारे आहे सगळे शेतकरी. सगळं कुटुंब या शेतावरती अवलंबून आहे? सगळं कुटुंब ह्या शेतावरती अवलंबून आहे. किती नुकसान आहे? म्हणजे साधारणतः पेरणी किती केलेली होती आणि किती आता पीक आलेलं होतं? पूर्ण सगळं 9 एकर, सगळं 9.5 एकर सगळं पेरणीच केलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, असं मूग आणि तुरी गाठल्या होत्या. आता पूर्ण शेत सगळं पाण्याखाली. ही परिस्थिती आहे. बक्षी हिप्परगा गावातलं हे माळी कुटुंब आहे आणि त्यांचं पूर्ण शेत पाण्याखाली आहे. दादा, काय स्थिती आत्ता याच्यामध्ये आणि किती दिवसापासून मेहनत घेतलेली होती या सगळं पीक पिकवण्यासाठी आणि पूर्ण शेत आता पाण्याखाली दिसत आहे? हो साहेब, जवळजवळ 3 महिने झालं पिकाचं काम चालू होतं. आता काढण्यासाठी फक्त एक 10 ते 15 दिवस राहिले होते. त्याआधी मोठा पाऊस येऊन पाण्याने नुकसान केलं सगळं. जेवढं पीक आहे तेवढं सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि ह्यासाठी खूप मेहनत घेतली होती आम्ही. सरकारकडे काय मागणी असणार आहे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की जेवढं नुकसान झालं तेवढा मोबदला द्यावं अशी सरकारकडे मागणी आहे. बक्षी हिप्परगा गावातलं हे माळी कुटुंब आहे. खरं तर हा शेताचा बांध होता, मात्र पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आलं की पूर्ण बांधच वाहून गेला आणि शेतातली अक्षरशः माती देखील वाहून गेलेली आहे. गुडघाभर पाणी जे आहे ते शेतामध्ये आपल्याला आता थांबलेलं पाहायला मिळतं. गेल्या 3 ते 4 दिवसापासून शेतात पाणी आहे, त्यामुळं पीक पूर्णपणे कुजून गेलेलं आहे, संपून गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडं, प्रशासनाकडं आहे. लवकरात लवकर याचे पंचनामे व्हावेत आणि जे नुकसान झालं आहे ते बळीराजाचं नुकसान शासन आणि प्रशासनानं भरून देण्याची विनंती जी आहे ती या शेतकऱ्यांकडनं केली जाते. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, बक्षी हिप्परगे, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.